नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपल्या सर्वांचं स्वागत करीत विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आता आपण प्रकरण 3 स्थानिक किंमत दर्शन किंमत विस्तारित मांडणी याच्यातला आपण स्वाध्याय क्रमांक 3.2 पाहणार आहोत. ठीक, चला याच्यातला आपला जो पहिला प्रश्न आहे, 86,750 या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आहे. इथे आपल्याला विचारलं काय, लक्षात ठेवा, इथे स्थानिक किमतीची बेरीज. जेव्हा स्थानिक किमतीची बेरीज म्हणतात तेव्हा जी संख्या आहे तेच त्याचं उत्तर असते विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळं ही जी संख्या आहे तेच आपलं उत्तर आहे. तरी पण आपण याला सोडवून पाहू. हे कसं करायचं होतं, सर्व अंकाची लिहिली. ठीक आहे, तर हे 86,750 इथं आता आपल्याला काय करायचं, ह्या 8ची किंमत आहे, 8च्या समोर 1 2 3 4 अंक आहे, त्याच्यामुळे याच्या समोर आपल्याला 4 शून्य लिहायचे आहे. याची स्थानिक 8ची किंमत 80,000 होते. 6ची किंमत होते, 6च्या समोर 1 2 3 अंक आहे, त्याच्यामुळे 3 शून्य लावायचे. 7च्या समोर 2 अंक आहेत, 2 शून्य लावायचे. 5च्या समोर आणि हा शून्यला शून्य. या सर्वांची जर बेरीज केली तर आपल्याला याची बेरीज येते 86,750. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे 86,750. म्हणजेच याचा अर्थ होतो की एखाद्या संख्येच्या सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणलं तर तीच संख्या त्याचं उत्तर येत असते. त्याच्यानंतर पुढचं पाहूत आपण प्रश्न. 77,777 या संख्येतील 1000 स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आणि दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांची बेरीज किती होईल असा प्रश्न विचारलेला आहे. तर इथं 1000 स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती असणार आहे, 7ची किंमत 1000 स्थानी आहे म्हणून त्याची किंमत 7,000 राहणार. दशक स्थानी 7 आहे, त्या 7ची किंमत राहणार आहे 70. यांची बेरीज विचारली, बेरीज करूत आपण. बेरीज आली 7,070 उत्तर आलेलं आहे. 7,070 हे पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला भेटून जाईल. 7,070. पुढचा प्रश्न घेऊत आपण. 82,729 या संख्येचे योग्य विस्तारित रूप आपल्याला विचारलेलं आहे. तर योग्य विस्तारित रूप आपण करू. 82,729 ठीक आहे, विस्तारित रूप 8 घ्यायचे. 8च्या समोर किती अंक आहेत, 1 2 3 4. आपल्याला याच्या समोर 4 शून्य घ्यायचे आहे. त्याच्यानंतर पुढचा अंक घ्यायचा आहे 2. 2च्या समोर किती अंक आहेत, 1 2 3. त्याच्यामुळे इथे आपल्याला 3 शून्य द्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 7 लिहायचे. 7च्या समोर 2 अंक आहेत. त्याच्यानंतर 2च्या समोर एकच अंक आहे, 9 दशांश असं. एकक स्थानच्या समोर एकही झिरो लागत नाही. दशक स्थानचा, शतक स्थानचा, 1000 स्थानचा, 10,000 स्थानचा. 10,000ची किंमत 80,000 होते. 2,000, 720 आणि 9 हे त्याचं योग्य विस्तारित रूप आहे. ते योग्य विस्तारित रूप आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटून जाईल. पुढचा प्रश्न घेऊ. पुढीलपैकी कोणत्या विस्तारित मांडणीने 5,000, 7 10,000, 3 शतक, 2 दशक आणि 4 एकक ही संख्या दर्शवली आहे. आता आपल्याला व्यवस्थित लिहायचा. 5,000 मी हे व्यवस्थित लिहून ठेवतो पहिले, आपण याचं नंतर बेरीज करू. 7 10,000, 3 शतक, 2 दशक आणि 4 एकक. 4 एकक ठीक आहे. आता 5,000 म्हणजे 5,000 आपण 1000 म्हणलं तर 3 शून्य लावायचे. ठीक आहे, 7 लिहायचे. 10,000 म्हणजे 4 शून्य वापरायचे 10,000 मध्ये. 3 शतक म्हणजे 300. 2 आणि 2 दशक म्हणजे 0. 4 एकक म्हणजे 4. आता ही संख्या आपण मांडायची असेल तर हे 5,000, हे 70,000 पहिले लिहावं लागेल. 5,000 त्याच्यानंतर इथे 320 आणि हे 4 या सर्वांची बेरीज करायची.
आपल्याला उत्तर येईल 75,324. 75,324 आपल्याला नाही, आपल्याला काय सांगितलं हे सर्व मांडून घ्यायचे ना, विस्तारित रूप करायचं. 70,000, 5,000, 70,000, 5,000, 300 या सर्वांची बेरीजच विचारली त्यांनी. ठीक आहे, 70,000, 5,000, 300, त्याच्यानंतर 20 आणि त्याच्यानंतर 4 हे पर्याय क्रमांक 3 मध्ये योग्य आपल्याला भेटून जाईल. ठीक आहे, पुढचा उत्तर पाहूत आपण प्रश्न. पुढचा प्रश्न पाहिला आपण. इथे आहे 7,083 हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे? आहेत 7,000. आपण काय करू, याला एकत्रित मांडून घेऊ. 7,080 आणि हे 3 याची बेरीज करूत आपण. ठीक आहे, 3,807 हा अंक तयार होतो, 7,083 तयार होतो. 7,083 आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे 500 रुपयाच्या 30 नोटा, 100 रुपयाच्या 16 नोटा, 10 रुपयाच्या 10 नोटा आणि 1 रुपयाची 6 नाणी. आता ह्या एकूण रकमेचे विस्तारित रूपच विचारलेले आहे. ठीक आहे, तर 500 च्या 30 नोटा या दोघांचा गुणाकार करायचा. 100च्या 16 नोटा, 100 गुणिले 16, 10 गुणिले 10 आणि 1 गुणिले 6, 1 गुणिले 6. आता या सर्वांचा गुणाकार करून आपल्याला लिहायचा. या दोघांचा जर गुणाकार केला तर येतं 15,000. या दोघांचा केला तर येते 1,600. 10 गुणिले 10 100, 1 गुणिले 6 6 येते. आपलं विस्तारित रूप होईल 15,000 अधिक 1,600 अधिक 100 अधिक 6. हे आपलं विस्तारित रूप येईल. हे विस्तारित रूप आपण जर पाहिलं 15,000, 1,600, 100 आणि 6 हे पर्याय क्रमांक आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटून जाईल. तर पुढचा प्रश्न घेऊत आपण. 37,000 ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल? 37,000, 37,000 म्हणजे 30,500. 30,500 ही 37,000 आहे. ह्या 3ची किंमत 1, 2, 3, 4 अंक असल्यामुळं याचे 30,000 होतील. आहे की नाही? या शून्याची किंमत शून्यच राहणार आहे. या 5ची किंमत आहे 500, या शून्याची किंमत 0 आणि ह्या शून्याची पण किंमत 0. 30,000 0, 500 0 आणि 0. 30,000 30,500 0 0 0 3 वेळेस 0 आहे की नाही, 1, 2, 3 वेळेस. तर हे त्याचं उत्तर राहणार आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 2 गुणिले 10,000. 2 गुणिले 10,000, 2 गुणिले 10,000 म्हणजे याचं उत्तर केलं तर 20,000 येतं. 5 गुणिले 1,000 याचं उत्तर येते 500, 5,000 येते. 5 गुणिले 100 याच्या येते 500. याची सर्वांची जर बेरीज केली तर येते. आता इथे आपल्याला अक्षरामध्ये दिलेले आहेत आणि हे आहेत 25,500. 25,500 इथं कुठेही दिसत नाही. मग काय होणार? हे 25,500 आपण याला असं पण म्हणू शकतो, 25,500
25,000. ठीक आहे, तर 25.25 नाही, 25.25, 25,500, 25,500 आपल्या पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पाहत चला. चला, पुढचा आहे आपल्याला 5,000, 10,000 गुणिले 5. 10,000 गुणिले 5 होतात 50,000. 3 गुणिले 100, 3 गुणिले 100 होतात 300. 5 गुणिले 10, 5 गुणिले 10 होतात 10 5 50 आणि शेवटी 5 आहे, हे 5 ला 5. आता या सर्वांची बेरीज करा. 5 5 305, 50,355, 50,355 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर भेटून जाईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. एका संख्येत 16,000, 16 शतक व 16 एकक हे आहेत, तर ती संख्या कोणती? तर 16,000, हजार म्हणलं की 3 शून्य द्यायचे. 16 दशक, 16 दशक म्हणलं तर दशक म्हणलं तर एकच शून्य द्यायचा. 16 एकक 16. ठीक आहे, आता ही संख्या काय होणार? ही संख्या होणार 16,176. 16,176 आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटेल. 16,000. ठीक आहे, 16,000. पुढचा आपण प्रश्न पाहू. 10 अधिक ब बरोबर 45. ब बरोबर 5 असेल तर अ बरोबर किती? ठीक आहे, आता इथे 45 आहे. 10 गुणिले किती येणार? पहा, हे 5 आहे हे ना शेवटचे, म्हणजे हे 40 असणार आहे. जर 45 आपण विस्तारित रूप पाहिलं, 40 अधिक 5 होता, हे की नाही. आता ही ब बरोबर 5 आहे, ब बरोबर 5 आहे. अ बरोबर काय असणार आहे? पहा, हे 40 म्हणजे काय असतं? 10 गुणिले 4. 10 गुणिले 4 म्हणजे 40 असतं, म्हणून इथे अ च्या जागी आपल्याला 4 लिहावं लागेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. हजार स्थानी 2 आहे, इथे 2 लिहा. शतक स्थानी, दशक स्थानी आणि एकक स्थानी. शतक स्थानी एकच आहे, इथे पण एकच आहे, इथं 2 आहे. आपली संख्या काय तयार झाली? 2,112. याला विस्तारित रूपात लिहायचं आहे, म्हणजे आपल्याला 2 संघ 3 शून्य दिले, आहे की नाही. त्याच्यानंतर हा एक संघ 1 गुणिले 100 करायला लागेल. ह्या 1 ला 10 न गुणाकार करावा लागेल आणि याला 2, म्हणजे आपलं उत्तर येईल 2 गुणिले 1000, 1 गुणिले 100, 1 गुणिले 10 आणि 2. हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण अजून कोणता प्रश्न आहे तो पाहू नाही. तिसरा धडा आपण सर्व संपवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.